तर भावांनो, आपल्या वावरामधल्या हिरव्यागार आंब्याच्या झाडाचे हिरवेगार आंबे खाऊन एकच नंबर मजा आली. तो ब्लॉग शेवटपर्यंत सगळं सांगतो. तर जय श्रीराम भावांनो, तर मी तुमचा सर्वांचा लाडका विनय. तर आज आपल्याला शेतामध्ये जाऊन हळदीला पाणी सोडायचं होतं, कारण की हळद काढायला सोपी गेली पाहिजे. घरच्यांची ऑर्डर आली म्हणल्यावर वावरामध्ये तर जावंच लागते, कारण की आपण पहिले शेतकरी होणार आहोत. शेतकऱ्याला हे काम करणं आवश्यकच असते बरं का. मग काय, आपल्या धन्नूला चाबी लावून धन्नू काढली 360च्या स्पीडनं आपण वावराकडे निघालो होतो. आणि उन्हामध्ये गाडीवर बसल्यानंतर कुठून कुठून वापा निघते हे तर तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही. कसं बसं उन्हातानाचं शेतामध्ये आलो, गाडी दिली आपली सावलीमध्ये लावून. सावलीची किंमत तुम्हाला आत्ताच कळते बरं का, कारण की उन्हाळ्यामध्ये खूप ऊन लागते. तेव्हा तुम्हाला झाडं पाहिजे, नाही तर झाडाची काहीच गरज नाही. तुम्हाला झाडं डायरेक्ट तोडूनच टाकतात. आपली धन्नू 500 मीटर वावराच्या पहिलेच दूर अंतरावर लावली, कारण की पेट्रोलची कमतरता भारतामध्ये पहिलेच कमी दिसून येते. त्यामुळे जरासं पैदलच चालावं लागते. मग काय, पैदल आपण आपल्या शेतामध्ये येऊन पोहोचलो. शेतामध्ये आल्यानंतर पहिले आपण आपल्या मोटरीचं बटन दाबून दिलं, स्प्रिंकलर चालू करून दिले. स्प्रिंकलर चालू करून चला म्हणलं एकदा आपल्या वावरातल्या आंब्याच्या झाडाला आंबे आले का नाही बघू, कारण की गेल्या वर्षी काय आले नव्हते, या वर्षी तरी आले असतील. मग काय, आंब्याच्या झाडाजवळ आलो. आंब्याच्या झाडाची चौकशी केली, तेव्हा कुठे आपल्याला 2-4 आंबे सापडले. काही तर खूप बारीक होते. वावरामध्ये आपल्या स्प्रिंकलर चालू करून आंबा खात आपण आपल्या धन्नू जवळ येऊन पोहोचलो. धन्नू काढली 360च्या स्पीडनं, डायरेक्ट घरी आलो. घरी येऊन पावडर लावून आरशामध्ये पहिले तोंड पाहून घेतलं. मग तुमचा भाऊ फुल तयारी करून डायरेक्ट स्वामींच्या केंद्राकडे निघाला, कारण की मग काय, स्वामींच्या केंद्रामध्ये आज महाप्रसाद होता. त्यामुळे तुमच्या पाण्याने पाय वगैरे धुतले. स्वामींचे दर्शन घेऊन आपण महाप्रसाद घेण्यासाठी निघालो. महाप्रसाद घेतला. महाप्रसाद तर अगदी छान झालता, कारण की स्वामींच्या केंद्रामध्ये बनवलेला प्रत्येक पदार्थाला वेगळी चव असते बरं का. जसं काय स्वामींचा चमत्कार आहे. मग काय, आपण महाप्रसाद घेऊन निघालो घराकडे. तोपर्यंत घ्या मग लाईक आणि फॉलो करून भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.